नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्रात मोदी विरुद्ध पवार. मित्र, गेले 3 दिवस मी आपल्याशी संवाद साधू शकलो नाही, कारण पुण्यातल्या एका संस्थेनं माझी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर 2 व्याख्यानं ठेवली होती. मी त्या व्यापात होतो. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे. आजचा जो विषय आहे तो निवडणुकीच्या संदर्भात आहे. महाराष्ट्रात मोदी विरुद्ध पवार. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. 1 डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये राज्य कुणाचं चालणार आहे? मोदींचं, मोदी विचाराचं, मोदी संघटनेचं, का पवारांच्या तंत्रानं महाराष्ट्र चालणार आहे? हे आता लवकरच 1 महिन्याच्या अंतरानं आपल्याला कळणार आहे. पुढचा 1 महिना अतिशय धावपळीचा आहे आणि प्रचाराची पातळी आपण कल्पना करू शकतो की काय त्याचं टोक असेल. एकमेकाविरुद्ध आरोप प्रत्यारोप होणार आहेत. काय आपल्याला याच्यात साधता येणार आहे? ज्या निवडणुकीत जे अहमहमिकेनं उतरणार आहेत ते त्यांचं उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहू. आज लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर, जे साधारणपणे असे आरोप करत नाहीत, त्यांनी असा आरोप केलेला आहे की शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईला जाऊन दाऊद इब्राहिमला भेटत असत. आता हा अतिशय गंभीर आरोप आहे, नवा नाही आहे. पवारांचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत अशी कुजबूज आहे आणि त्यातलं खरं खोटं काय हे लोकांसमोर कधी येणार आहे काय कल्पना नाही. पण ही कुजबूज आहे आणि ती पवारांना तसं म्हटलं तर त्यांच्या एकंदरीत चारित्र्याला ती शोभादायक नाही आहे. पण पवार त्या दृष्टीनं काही फार लक्ष त्याच्यात घालतात असं नाही. पण मी ज्या वेळेला मंत्रालय वार्ताहर म्हणून काम करत होतो, प्रत्यक्ष तिथे जाऊन हल्ली सांगावं लागतं, कारण मुख्यमंत्र्यांनी अशी प्रथा पडली की ते मुख्यमंत्री आहेत पण मंत्रालयात जात नाही. तेव्हा आम्ही मंत्रालयात जाऊन वार्ताहराचं काम करत होतो. त्यावेळची गोष्ट. महाराष्ट्रात विशेषतः काँग्रेसच्या वर्तुळामध्ये जेव्हा पवारांवर चर्चा चालायची तेव्हा दाऊद इब्राहिम पवारांचा चेला आहे की पवार दाऊद इब्राहिमचे चेले आहेत, याच्यावर चर्चा रंगत असे. आता गंमत काय आहे की प्रसार माध्यमं या विषयाला फार महत्त्व देतील की नाही हा कुतूहलाचा विषय आहे, कारण प्रसार माध्यमं ही पवारांना बहुतेक मानणारी आहेत. आंबेडकरांनी हा आरोप का केला असावा काही कळायला मार्ग नाही. पण एक गठ्ठा जर मुसलमानांची मतं पवारांना, काँग्रेसला, उद्धव ठाकरे यांना जाणार असतील तर लोकांसमोर विचारासाठी एक मुद्दा असावा की ही मतं कोणाला जाणार आहेत? पवारांना जाणार आहेत म्हणजे ती दाऊद इब्राहिमला जाणार आहेत का? हा विचार आंबेडकरांनी केला आहे की नाही माहीत नाही, कारण त्यांचा तसा स्वभाव म्हणजे आहे नाही आपल्याला काही सांगता येत नाही. पण मग जर त्यांचा उद्देश हा असेल की लोकांनी विचार करावा की पवारांना मत म्हणजे दाऊद इब्राहिमला मत, मग ही त्यांची स्वतःची बुद्धी आहे का त्यांना कोणी सांगितलं आहे? सगळं दुग्ध्यात आहे. पण असा आरोप झालेला आहे. आंबेडकरांनी हा प्रगटपणे आरोप केलेला आहे आणि गंभीर गोष्ट आहे. आता दुसरं कसं आहे या निवडणुकीमध्ये पवारांचं महत्त्व वाढवण्याचे अनेक प्रयत्न होणार आहेत. आता संजय राऊत जे नाना पटोलेंना उद्देशून एका बैठकीत समोरासमोर असं म्हणालेत की पटोल्यांना कोण विचारतं, पटोल्यांना काही कळत नाही, त्यांची काही तेवढी कुवत नाही, ते सक्षम नाहीत. आम्ही दिल्लीच्यांशी बोलूनच तिकीट वाटपाचा मार्ग काढावा लागेल. तिकीट वाटपातून जो काही गोंधळ होणार असेल त्यातून मार्ग काढायचा तर वरती राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे यांच्याशी बोलावं लागेल. पटोलांना कोण विचारत आहे? आता पटोले त्याला कसं उत्तर देतात हा ही लढत किती रंगणार आहे माहीत नाही. पण राऊत असं का बोलले?
त्याचा एक उद्देश असा असू शकतो की दिल्लीच्या राजकारणात, काँग्रेसच्या राजकारणात पवारांचं महत्त्व वाढावं आणि यापुढे खरगे यांनी, राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी पवारांची डायरेक्ट चर्चा करावी. म्हणजे मग इथलं महाराष्ट्राचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे त्यांना पूर्णपणे बाजूला सरून पवार आपल्याला हवं ते दिल्लीकडून साध्य करून घेऊ शकतात, असा एक उद्देश त्याच्यामध्ये असू शकतो. पहा कसं आहे की उद्धव ठाकरे यांना भाजपच्यापासून दूर करणं हे जे उद्दिष्ट होतं पवारांचं, ते संजय राऊतांना मध्ये घालून त्यांच्या मदतीनं पवारांनी साध्य केलं आहे. आता नाना पटोले, बाळासाहेब थोरात वगैरे ही जी काँग्रेसची मंडळी आहेत त्यांना बाजूला सरायचं आणि डायरेक्ट राहुल गांधींशी संबंध, सोनिया गांधींशी संबंध आणि दिल्ली, महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीवरूनच करायचं असाही पवारांचा डाव असू शकतो. आणि संजय राऊत हे त्यांचं हे आहे, हुकमी साधन आहे. कोणतेही डाव खेळायचे असतील तर ते संजय राऊत यांच्यामार्फत खेळू शकतात. आता या निवडणुकीमध्ये दुसरी काय गंमत आहे पहा, की दोन मुद्दे या निवडणुकीत धसायला लागणार आहेत. एक म्हणजे गद्दारी. गद्दारी कोणी केली हा प्रश्न अजून काही, म्हणजे महाराष्ट्राचं एकंदर मानसिकता जडणघडण, तो महाराष्ट्र गद्दारी कोणाला मानतो? म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुळात गद्दारी केले. 2019मध्ये जनादेश भाजपबरोबर युती करून तुमचं सरकार आलं पाहिजे असा होता, तो लाताडून आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून काँग्रेसशी युती त्यांनी केली. ही गद्दारी आहे का? त्यानंतर एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून बाजूला काढणं हे जे फडणवीसांनी राजकारण केलं ती गद्दारी आहे. एकनाथ शिंदे गद्दार आहेत की उद्धव ठाकरे गद्दार आहेत? आणि याला पवार जबाबदार आहेत का देवेंद्र फडणवीस? या दोघांमधलं विलन कोण? असा जो विषय आहे त्याला महाराष्ट्राचे मतदार काय उत्तर देतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, की महाराष्ट्र गद्दारी कोणाला मानतो. आणि याच्यातून पुष्कळ गोष्टींची उकल होणार आहे, हे एवढं एक लक्षात ठेवायला पाहिजे. मुसलमानांची मतं ही नक्की एक गठ्ठा काँग्रेसला जाणार आहेत का मुसलमान वेगळ्या पद्धतीनं विचार करणार आहेत? हाही एक प्रश्न या विधानसभा निवडणुकीमध्ये धसायला लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही साधी नाही आहे. ती लोकसभेची निवडणूक जेवढी होती तेवढीच ही पण लागणार आहे, कारण महाराष्ट्रानं अनेक वेळा भारताच्या राजकारणाला वेगवेगळ्या प्रकारची वळणं दिलेली आहेत. आता मला एक वेगळा मुद्दा याच्यात सांगायचा आहे की बालविवाहाच्या संदर्भात आज जे सर्वोच्च न्यायालयानं सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत की बालविवाहांचं प्रमाण वाढतं आहे आणि ते रोखायला पाहिजे, त्यामुळे मग यंत्रणा कशी निर्माण करायला पाहिजे वगैरे मार्गदर्शक सूचना. मला याच्यात जरा थोडं वेगळं बोलायचं की जसा बालविवाह असतो तसा या निवडणुकीच्या काळात भालविवाह असं मी त्याचं नामकरण केलं आहे. भालविवाह असतो. भाल म्हणजे कपाळ, आणि आपलं नशीब कपाळात असतं. कपाळ फुटलं असं आपण म्हणतो, किंवा कपाळावर काय लिहिलं आहे काय माहीत नाही. तर या निवडणुकीच्या काळामध्ये या पक्षातला माणूस त्या पक्षात गेला कारण तिकडे त्याला तिकीट मिळणार आहे, असे विवाह पटापट पटापट होत असतात आणि आपल्याला कळत नाही कोण कुठल्या पक्षात आहे. त्यामुळे जसा बालविवाह तसं मी भालविवाह, हा भालविवाह रोखण्यासाठी असे निर्बंध आता आपल्याला करावे लागतील की एखादा माणूस या पक्षातून त्या पक्षात गेला तर त्या पक्षाचं सभासदत्व स्वीकारल्यानंतर ठराविक काळ, म्हणजे 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही त्या पक्षाच्या वतीनं. असं आपल्याला काहीतरी करावं लागेल तर त्याला, कारण याच्यामध्ये इतकं उबग असतो याच्यामध्ये.
आणि पातळी इतकी खाली जाते, त्याच्यामध्ये सत्ता हे सगळ्यात लोकांच्या, सर्वसाधारण लोकांच्या, तरुण पिढीच्या मनावर संस्कार काय होतो की विचाराला काही महत्त्व नाही, ध्येयवादाला महत्त्व नाही, सत्ता प्राप्त करणं. आणि सत्ता प्राप्त करणं हे कशासाठी असतं? स्वतःचे वैभव, स्वतःचे इमले वाढवणं, लोकांची सेवा करणं, एक नवीन तत्त्वज्ञान काहीतरी देश समोर ठेवून देशाची एकता, अखंडता, एकसंधता वगैरे या सगळ्या गोष्टी दुय्यम. आणि हे सगळं जनतेच्या नावानं होतं. त्यामुळे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, एक कुठला तरी माणूस तो तिकीट मिळत नाही या पक्षात म्हणून तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात जातो, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. याला आळा घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा असा यायला पाहिजे असं मला वाटतं. नाव दुसरं चांगलं सुचू शकतं, मला पटकन घाईत जे सुचलं ते. आज मला एक श्रद्धांजली व्हायची आहे, ती म्हणजे पंडित वसंतराव गाडगीळ यांचं काल पुण्यात निधन झालं वयाच्या 95व्या वर्षी. संस्कृत भाषा ही लोकभाषा व्हावी, जशी ती पूर्वी कधी काळी होती तशी ती आता पुन्हा व्हावी, असं एक वेडं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं. आणि आज नाही, कधीतरी, पण मला आज सुरुवात करू द्या. संस्कृती लोकभाषा व्हावी हे एकच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण आयुष्य त्यासाठी वाहिलेली व्यक्ती म्हणजे पंडित वसंतराव गाडगीळ. मला एक आठवण त्यांची आठवते, ती अशी की 1964मध्ये रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तिथे जे जगदीश्वराचं मंदिर आहे त्याची रोज दैनंदिन पूजा अर्चा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. आणि वसंतराव नाईक त्या पहिल्या पूजेला उपस्थित होते. त्यावेळेला अनेक लोकांना त्यांनी बोलावलं होतं. त्यात मग बाबासाहेब पुरंदरे होते, गोनी दांडेकर होते आणि पत्रकार म्हणून मी गेलो होतो. तर त्यावेळेला वसंतराव गाडगीळ तिथे होते. आणि वसंतराव गाडगीळ पाचाडला रायगडाची पहिली पायरी चढताना मला असं म्हणाले होते, अरविंदराव आता लक्षात ठेवा मी काय बोलतो ते. रायगडची पहिली पायरी मी चढतोय ना, आता ही पायरी उतरताना म्हणजे मधला जो काळ असेल रायगडावर 24 तास मी संस्कृत वाचून दुसऱ्या कोणत्याही भाषेत बोलणार नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो तरी इतकं सोपं संस्कृत करून बोलणार आहे त्यांना की त्यांना कळेल आणि त्यांच्यावर तो परिणाम होईल की अरे संस्कृत इतकं सोपं आहे. आणि हे वचन त्यांनी मला दिलेलं पाळलं. आम्ही रायगडावर होतो तोपर्यंत पंडित वसंतराव गाडगीळ संस्कृतमधूनच बोलत होते. त्यांचे शंकराचार्यांशी चांगले संबंध होते. शंकराचार्यांचे महाराष्ट्रातले प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी संस्कृत पत्रकारिता केलेली आहे. असा ऋषितुल्य माणूस, वाचन वेडा माणूस आणि समाजाविषयी कृतज्ञता बाळगणारा म्हणून ऋषी पंचमीला ते संस्कृतविषयी धर्मविषयक असं ज्यांनी काम केलेलं आहे अशा विद्वानांना बोलावून त्यांचा सत्कार करतात. पंडित वसंतराव गाडगीळ खरोखर अतिशय मोठं व्यक्तिमत्व होतं. माझी त्यांना मनापासून श्रद्धांजली. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.